नमस्कार. आज आपण महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाकडून आलेल्या एका महत्त्वाच्या अपडेटबद्दल बोलणार आहोत. खास करून सेवार्थ वेतन प्रणाली वापरणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. हो, ई-केवायसीच्या डेडलाईनबद्दल. चला तर मग बघूया नक्की काय बदल झाला आहे. तर सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी हीच आहे, ई-केवायसी पूर्ण करण्याच्या डेडलाईनचं जे टेन्शन होतं ना, ते आता कमी झालंय, कारण सरकारने ही मुदत वाढवली आहे. हो, बरोबर ऐकलंय, मुदतवाढ मिळाली आहे. अच्छा, तर मग ही नवीन डेडलाईन नक्की आहे तरी काय आणि या बदलाचा नेमका काय परिणाम होणार आहे? चला जरा सविस्तरपणे समजून घेऊया. बघा, बदल अगदीच सरळ आणि सोपा आहे. आधी काय होतं तर एप्रिल महिन्याच्या पगारासाठी ई-केवायसी करणं कंपल्सरी होतं. पण आता ती अट बदलली आहे. आता मे महिन्याच्या पगारासाठी ई-केवायसी आवश्यक असणार आहे. म्हणजे जो पगार जूनमध्ये मिळेल त्यासाठी. म्हणजेच सरळ सांगायचं तर ही सगळी प्रोसेस पूर्ण करण्यासाठी आता अख्खा 1 महिना जास्त मिळाला आहे. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे, नाही का? पण हो, हा मिळालेला वेळ सत्कारणी लावणंही तितकंच गरजेचं आहे. ओके, तर मग पुढचा प्रश्न जो मनात येतो तो म्हणजे ही मुदतवाढ नक्की कोणाकोणाला मिळणार आहे? बरं, याबद्दल शासन परिपत्रकात अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ही मुदतवाढ फक्त काही मोजक्या विभागांसाठी नाहीये. याची व्याप्ती खूप मोठी आहे. म्हणजे बघा, यात सगळ्या जिल्हा परिषदा आल्या, मान्यताप्राप्त आणि अनुदानित खाजगी शाळा आल्या, कृषी आणि अकृषी विद्यापीठं, त्यांच्याशी जोडलेली कॉलेजेस, आदिवासी विकास विभागाच्या शाळा, वसतिगृह, म्हणजे लिस्ट बरीच मोठी आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापली संस्था यात येते की नाही हे एकदा नक्की तपासावं. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, ज्या कर्मचाऱ्यांचा पगार सेवार्थ किंवा शालार्थ या सिस्टममधून होतो त्या सगळ्यांनाच ही वाढीव मुदत लागू आहे. त्यामुळे कन्फ्युजनचं काही कारण नाही. बरं, आता एका खूप महत्त्वाच्या आणि खरं तर थोड्या गंभीर मुद्द्यावर येऊया. सरकारने मुदतवाढ तर दिली आहे, पण त्यासोबत एक कडक इशाराही दिलाय आणि तो समजून घेणं फार गरजेचं आहे. सरकारने यात अजिबात संदिग्धता ठेवलेली नाहीये. परिपत्रकात अगदी स्पष्ट शब्दांत लिहिलंय, यापुढे अशी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही याची सर्व संबंधितांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. म्हणजे हीच शेवटची संधी आहे, फायनल चान्स. त्यामुळे हे गांभीर्यानेच घ्यायला हवं. आता प्रश्न पडतो की सरकारला ही मुदतवाढ का द्यावी लागली? तर असं लक्षात आलं की अजूनही बऱ्याच प्रशासकीय विभागांमध्ये ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आणि ऐनवेळी कोणाचा पगार थांबायला नको म्हणूनच ही शेवटची संधी दिली गेली आहे. तर मग आता करायचं काय? एकदम सोपे 3 मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. 1. आपलं ई-केवायसीचं काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. 2. हे काम मे महिन्याचा पगार बनायला जाण्याआधीच पूर्ण झालं याची खात्री करा. आणि 3. सगळ्यात महत्त्वाचं, यानंतर दुसरी संधी मिळणार नाही हे डोक्यात पक्कं ठेवा. आता ही सगळी माहिती आम्ही कुठून सांगतोय तर ती पूर्णपणे अधिकृत आहे आणि ती कोणालाही स्वतः तपासून पाहता येते. चला बघूया कशी ते. यासाठी सरळ महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं, www.maharashtra.gov.in. तिथे तुम्हाला हे मूळ परिपत्रक मिळून जाईल. आणि तुम्हाला हे परिपत्रक पटकन सापडावं यासाठी काही डिटेल्स लक्षात ठेवा. हे परिपत्रक 23 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध झालंय आणि त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक आहे 2026-04-2318-07-17-505. हा नंबर टाकला की तुम्हाला ते लगेच सापडेल. आणि आता जाता जाता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायचा आहे, आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे का? जर याचं उत्तर नाही असेल तर आता एक क्षणही वाया न घालवता हे काम लगेच पूर्ण करायला हवं.